गीत रामायणाचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमलेले आहात। स्वर संगातीच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही वेळोवेळी सादर करीत असतो आणि त्याच्यामधला हा एक महत्त्वाचा उपक्रम। तिकडे 22 तारखेला मोठा उत्सव होणार आहेच, तो आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेच, पण तोच आनंद या गीत रामायणाच्या रूपामधून आणखी वृद्धिंगत करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। पुन्हा एकदा स्वर संगातीच्या वतीनं, आम्हा सर्व कलाकारांच्या वतीनं तुम्हा सर्व रसिकांचं, कराडकर रसिकांचं खूप मनापासून स्वागत करतो। एकदा टाळ्यांचा आवाज ऐकू आला की कुठपर्यंत मला तुम्ही बसलेले आहात ते कळेल। धन्यवाद। आपण खूप वेळापासून वाट बघतात मला माहिती आहे, पण आवाजाचा मेळ इतक्या सगळ्यांचं साधणं अशा ओपन सगळ्या वातावरणामध्ये थोडंसं जिकिरीचं काम असतं, ते अतिशय उत्तमरित्या आमच्या ध्वनी संयोजकांनी केलेलं आहे। आता निर्विघ्नपणे हा कार्यक्रम पार पडणार आहे। शेवटी श्रीरामांचाच हा वारसा आपण सगळेजण चालवतो आहोत। त्यांच्याही आयुष्यामध्ये कितीतरी विघ्न आली, पण त्या सगळ्यावरती मात करून अखेर त्याने असत्यावरती सत्याचा विजय मिळवून दाखवलेला होता। त्या श्रीरामांचा जय जयकार करण्यासाठी आपण सर्वजण इथं एकत्र जमलेलो आहोत। एकदा सगळे मिळून श्रीरामांचा जय जयकार करूया। सीतावर रामचंद्र की, सीतावर रामचंद्र की। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। महाकवी ग दि माडगुळकर, एक शब्द प्रभू, महान संगीतकार सुधीर फडके, एक स्वर प्रभू, सरस्वतीचं वरदान लाभलेल्या या दोन महान सुपुत्रांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलं मराठी भावसंगीतातील एक अमर 52 कशी सुवर्ण शिल्प गीत रामायण। गीत रामायण आदिकवी वाल्मिकींनी रचलेलं रामायण हे महाकाव्य म्हणजे आपल्या भावभावनांची भागीरथीच आहे। तिच्याच पुण्य सलिलानं सर्वांच्या मनोभूमीची मशागत शतकानुशतक होत आलेली आहे। श्री रामचरण वंदून ही रामकथा ऐकूया। गीत रामायणाची सुरुवात होते ती श्री रामचरित्र गायनापासून। श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येमध्ये माणसांचा जणू महासागरच जमला होता। तापस वेश धारण केलेले 2 तेजस्वी ऋषिकुमार मंडपामध्ये आले। सर्वांना वंदन करून म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्राचे गायन करतो। आणि मग आपल्या सुमधुर आवाजामध्ये ते किशोर गाऊ लागले।
आणून ते ऐकू लागले. प्रत्यक्ष श्रीरामांनाही कळेना की या बालकांच्या दर्शनानं आपलं मन असं वारंवार भरून काय येतं. श्रीरामही मग आतुरतेनं या ऋषिकुमारांकडून स्वचरित्राचं गायन ऐकू लागले. अयोध्या नगरी कशी आहे हे लवकुशाच्या मुखामधून ऐकणं त्यांना आणखीनच आनंदी वाटलं. तशीच सुजलाम सुफलाम तर आहेच, पण त्याचबरोबर खरी रसिकता दाखवणारी अशी कराड नगरी सुद्धा तितकीच सुजलाम सुफलाम आहे आणि तितकाच उदंड प्रतिसाद आपण सर्वजण या कार्यक्रमाला देत आहात.
अगदी मान्यवरांपासून शेवटच्या टोकापर्यंत जे बसलेले आहेत अतिशय तन्मयतेनं गीत रामायणामध्ये तल्लीन झालेले आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतात. खूप आनंद होतो कलाकारी. अशा या सुजलाम सुफलाम अयोध्येच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र सलत होती. कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी. प्रजाजनांना सर्व सुखानी नाऊ घालणाऱ्या, प्रजेचं अपत्याप्रमाणे पालन करणारा राजा निर्वंश असावा हा केवढा दैव दुर्विलास. प्रजाजन जर एवढे उदास तर प्रत्यक्ष राजा दशरथ आणि त्याच्या राण्या आणि कौसल्या सुमित्रा या सर्व राण्यांना काय दुःख होत असेल. मांडवातल्या वेलीवरती मोहरलेली फुलं बघून राणी कौसल्याच्या दुःखाला मग अधिकच उमाळे फुटू लागले. ती म्हणू लागली, जी
असं असलं तरी सम्राटाला खचून कसं चालेल? कारण सम्राटच जर खचला तर मग इतर राण्या आणि प्रजाजनांना कोण सांभाळणार? वंशप्राप्तीविषयी मग राजा दशरथांनी वशिष्ठाजी गुरूंना विचारलं. त्या गुरुमुखामधून आशेचे आशीर्वाद निघताच त्याला जणू आसमान ठेंगणं झालं. हर्षभरीत होऊन तो राणी कौसल्याला सांगू लागला, आणि असं म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग निघतोच, आणि सम्राट आला तर मग संकटातून मार्ग काढावाच लागतो आपल्या प्रजाजनांच्यासाठी. वंशप्राप्तीच्या इच्छेनं राजा दशरथाने मग एक यज्ञ अश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व फिरून परतही आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार सर्व ऋष्यवृंदांनी महायज्ञ मांडला. एका मंगल क्षणी त्या यज्ञ ज्वालेमधून एक रक्तवर्ण तेजस्वी महापुरुष प्रगटला आणि दशरथाला आशीर्वचन देऊ लागला.
रामजन्माचं, आणि तिथं प्रत्यक्षामध्ये साखरपेढे वाटले जात आहेत. याच्यापेक्षा दुसरा आनंद योग आणखीन कोणता असायला हवा? जोरदार टाळ्या वाजवायच्या एकदा या कल्पकतेसाठी, या आनंद सोहळ्यासाठी. आणि मला असं वाटतं की ती शरयू तीरावरची अयोध्या जितकी पवित्र पावन, त्याचं वर्णन आपण ऐकलं. कृष्णाकाठचं कराड सुद्धा काही कमी नाहीये. इथला टाळ्यांचा पडसाद अयोध्येपर्यंत जायला पाहिजे. आपल्या सर्वांच्या मनामधली ही जी रामभक्ती आहे ती प्रकर्षानं आज इथं जाणवते. खरोखर कृतकृत्य झाल्यासारखं सर्व कलाकारांनाही वाटतं. गीत रामायणाचा महिमाच असा. रामजन्म झाला, हा बाळराजा बघता बघता मोठा होऊ लागला. या सगळ्या आनंद गीतामध्ये अवघ्या अयोध्या मग्न होती. इकडं राजप्रसादामध्ये श्रीराम त्याच्या भावंडांसोबत दिसामासानी वाढत होता. आपल्या दुडदुडत्या चालीनी, बोबड्या बोलांनी आबाल वृद्धांना त्याने जणू वेळच लावलेलं होतं. कृतार्थ माता कौसल्या जणू वात्सल्याची मूर्तीच भासत होते. आपल्या रामाच्या, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या बाळलीला वर्णन करत असताना तिला वाणी अपुरी पडू लागली. ती सर्वांसमवेत म्हणायला लागली, दर आठवड्याला एक एक पद सादर केलं जायचं. आणि असं वर्षभरामध्ये खरं तर 52च पदं झाली असती. पण शेवटी श्रीरामाचा संपूर्ण इतिहास आपल्यासमोर उलगडला जात होता. त्यामुळं सुदैवानी त्या वर्षी अधिक मास आला, तेवढे 1 महिना आणखीन लांबला आणि आणखीन 4 पदं, एकूण 56 पदं आपल्याला ऐकायला मिळाली. त्याच्यामधला काही अंश आज आपल्यासमोर सादर करण्याचा स्वर संगातीचा हा प्रयत्न आहे. मी नेहमी वेगवेगळे उपक्रम करत असतो. आज गीत रामायण आपल्यासमोर सादर करण्याचं भाग्य लाभलेलं आहे आम्हाला. हा बाळराजा बघता बघता मोठा व्हायला लागला. बाळ वयातच त्यानं सगळी शास्त्र आत्मसात केली. धनुर्विद्येमध्ये सुद्धा तो निपुण झाला. त्याच्या समवेत त्याची भावंडही निष्णात झाली. त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र दरवळू लागला. अगदी महर्षी विश्वामित्र हे रामगुणांनी प्रभावित झाले. एकदा राज्यसभेमध्ये राजा दशरथ आपल्या पुत्रांसमवेत बसला असताना महर्षी विश्वामित्र तिथं आले. राजा दशरथानं त्यांचं यथोचित स्वागत केलं.
त्यांच्याशी वार्तालाप करत असताना राजा दशरथ म्हणाला, महर्षी आपलं कार्य सिद्धीस नेण्यास मी काय करू ते सांगावं, ते मी नक्की पूर्णत्वास नेईन. आणि प्रत्यक्ष राजा दशरथाकडून हे वचन ऐकल्यानंतर अगदी हर्षित होऊन ऋषीवर म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र यज्ञ रक्षणास योग्य तुझी सेवका. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. कष्टविती मजसी फार. मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार. मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार. कैकवार करुण
राजा दशरथाच्या या पराक्रमी पुत्रांचं स्वागत करून जनक राजा त्यांना सन्मानात्मक यज्ञ मंडपामध्ये घेऊन आला. भूमीतून सापडलेली जनक कन्या सीता आता स्वयंवराला योग्य झाली होती. राजा जनकाकडे असलेलं ते महाप्रचंड शिवधनुष्य उचलून जो कोणी त्याला प्रत्यंचा चढवेल अशाच वीराला आपली कन्या देण्याचा मानस जनक राजाने व्यक्त केला. पण ते शिवधनुष्य होतं महाप्रचंड. कुणी वीर हे साहस करू धजेना. अखेर महर्षी विश्वामित्रांची अनुज्ञा घेऊन प्रत्यक्ष श्रीराम उठले. ते प्रचंड शिवधनुष्य लिलया उचलून प्रत्यंच्या लावण्याकरता श्रीराम त्याला वाकवणार तोच प्रचंड नाद करीत शिवधनुष्य मधोमध भंग पावले. राम पराक्रमानं राजा जनक सुद्धा स्थिमित झाला. आपली कन्या सीता हिला श्रीरामांशिवाय कोण सुयोग्य वर मिळणार ही भावना त्याच्या मनामध्ये आल्याशिवाय राहिली. सीतेप्रमाणच भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांचा विवाह त्यांनी लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी निश्चित केला. सुमुहूर्तावरती या सर्वांचे शुभ विवाह संपन्न झाले. या अलौकिक सोहळ्याचं वर्णन ते काय करावं. हे सगळे दशरथ पुत्र अयोध्येला परतले तरी सुद्धा मिथिलेचे भाट मात्र अजूनही हेच चरण आळवीत होते. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे.
घेतली. मस्तकी वज्राघात झाल्याप्रमाणे राजा दशरथ बसून राहिला. कैकेयीनं सगळी संपत्ती राज्य इतकंच काय पण प्रत्यक्ष प्राण जरी मागितले असते तरी त्यानं ते क्षणात दिले असते. पण आपल्या महत्प्रिय पुत्राला वनवास व्हावा ही कल्पना सुद्धा राजा दशरथाला सहन होईना. मग कैकेयीनंच आज्ञा करून श्रीरामांना बोलावलं आणि दशरथाचा निर्णय सांगितला. पित्याच्या वचनाला जागण्यास मर्यादा पुरुषोत्तम राम आनंदानं तयार झाला. वस्त्राभूषण उतरवून वल्कल नेसून पित्याचं मौन हीच संमती समजून श्रीराम वनवासाला निघाले. सर्वांच्या आनंदावरती विरजण पडले. कौशल्याचा आक्रोश घट्ट मनानं पचवून पुढे ते जानकीचा निरोप घेण्यासाठी निघाले होते. पण इकडे संतप्त लक्ष्मणाची सहनशक्ती संपली. हाती खड्ग घेऊन तो विचारू लागला, रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. इकडे ईर्षेला पेटलेला लक्ष्मण काहीतरी अनर्थ करेल त्या आधीच संयमी श्रीरामांनी त्याला शांत केलं. पण लक्ष्मणानं श्रीरामांच्या बरोबर स्वतःही वनात जायचं ठरवलं. सगळ्यात कठीण प्रसंग होता तो जानकीचा निरोप घेण्याचा. तिच्या सगळ्या स्वप्नांची जणू राख रांगोळीत झाली होती. त्यात पती वियोग तिला कल्पनेत सुद्धा सहन करणं शक्य नव्हतं. राम मुखामधून निरोप हा नुसता शब्द ऐकताच खिन्न हसत ती श्रीरामांना म्हणाली,
सीता. अशा प्रकारे राम, सीता आणि लक्ष्मणासह सर्व राज्योपभोग त्यागून वल्कल नेसून पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी वनवासाला निघाले. मंत्री सुमंत सगळ्यांना सोडण्यासाठी रथ घेऊन आले. अयोध्येच्या नागरिकांवरती तर जणू कुऱ्हाडच कोसळली होती. दुःखातील एकानं ते रथ अडवू लागले, पण त्याला माहिती होतं राम ऐकणार नाही. तो जे मनामध्ये आलेलं आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. वियोग अटळच होता. श्रीराम वनवासाला जाणार या कल्पनेनंच रघुनगरी हताश झाली. सगळेच दुःखाच्या खाईमध्ये बुडून गेले होते. जणू त्यांचा प्राणच कुणी ओढून नेत होतं. आणि अशा वेळी इकडं भवसागर तारून देणाऱ्या प्रभू रामचंद्रांना गंगा तीर पार करण्यासाठी निषादाधिपती गुहानं नौका सिद्ध करून ठेवलेली होती. राम, सीता, लक्ष्मण त्या नौकेमध्ये चढले. नावाडी वळवू लागले. निषादराज त्यांच्यासह गाऊ लागले, जय गंगे जय भागीरथी. नकोस नौके परत फिरवगा, नकोस गंगे दूर भरू. नकोस नौके परत फिरवगा, नकोस गंगे दूर भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी.
वनवासी श्रीराम भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये आले. मुनींच्या सल्ल्यानुसार चित्रकूट पर्वत निवासाला योग्य ठरवला आणि एका सपाट मनोहर सुस्थळावरती त्यांनी सुंदर अशी पर्णकुटी उभारली. इकडं श्रीरामांना सोडून सुवंत सद्गदित मनाने अयोध्येमध्ये परतले. पुत्रवियोग सहन न झाल्यामुळे राजा दशरथाने सुद्धा हळहळत दुःखातिरेकानं आपले प्राण सोडले. रामवियोगानं आधीच खचलेली प्रजा राजाच्या मृत्यूनं अक्षरशः कासावीस झाली. इकडे प्रासादात कैकेयीला घडला प्रकार भरताला कथन केला मात्र. विजांचा प्रचंड भयावह कडकडाट व्हावा. खवळलेल्या समुद्राच्या लाटांच्या आवाजानं आसमंत हादरून जावा तसा भरत कैकेयीवरती रौद्र रूप धारण करून उद्वेगानं बरसू लागला. मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी. अश्वपतीची नव्हेच कन्या नव्हेच माझी पाय. कर्नाटकाच्या पितजेया तुपजे नाणे काय. वधनाभाता करील मूल, वधनाभाता करील मूल. पतिव्रता कापुरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी. मनात भाल्या धारिले सतू स्वर्गी धारिले ता. श्रीरामादे वल्कल देता कानच देवा. मनात भाल्या धारिले सतू स्वर्गी धारिले ता. श्रीरामादे वल्कल देता कानच देवा. म्हणून छाया तुझी काठी, म्हणून छाया तुझी काठी. सदनी सिंहासनी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी. तुला पाहता तुषार होते आखडकाची धार. श्रीरामाची माय परी तू कसा करू विवार. तुला पाहता तुषार होते आखडकाची धार. श्रीरामाची माय परी तू कसा करू विवार. कुपुत्र म्हणतील मला कैकेयी, कुपुत्र म्हणतील मला कैकेयी. माता दोघी जणी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी. असेल तेथे श्रीरामाचा अंक अर्पितास. हाच एकला ध्यास येथुनी हीच एकली आस. असेल तेथे श्रीरामाचा अंक अर्पितास. हाच एकला ध्यास येथुनी हीच एकली आस. कालरात्र शिरहाय भेटू, कालरात्र शिरहाय भेटू. आक्रंदत विजयी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी, मातान तू वैरी. तुला पाहता तृषार्त होते या खड्गाची धार. श्रीरामांची माय परी तू कसा करू विवाह. कुपुत्र म्हणतील मला कैकेयी, माता दोघी जणी, मातान तू वैरिणी. अशी कठोरपणे आपल्या मातेची निर्भत्सना करून भरत श्रीरामांच्या शोधाकरता मग चतुरंग सेना घेऊन निघाला. त्याच्याबरोबर माता कौसल्या आणि माता सुमित्रा देखील होत्या. श्रीरामांसारखाच तापस वेश धारण करून भरत राम भेटीसाठी चित्रकूट पर्वताकडे निघाला. इकडे उत्तरेकडून एकाएकी धुळीचे लोट उठले. ते बघताच लक्ष्मण स्वसंरक्षणाला सिद्ध झाला. चाप बाण घ्या करी सावधान राघवा असं म्हणून संतापानं भरतावरती धावून जाणाऱ्या लक्ष्मणाला श्रीरामांनी महत् प्रयासाने आवर घातला. त्याला शांत केलं. पिताश्रींच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकताच
आश्रमावरती जणू शोककळाच पसरली होती. भरत आश्रमामध्ये आल्यावर श्री रामचरणांना मिठी घालून त्यानं आपल्या अश्रूंचा अभिषेक त्याच्यावरती केला. या सर्व अनर्थ आणि अमंगलाचं मूळ आपली माता कैकेयीच आहे असं भरत वारंवार शोक करून श्रीरामांना सांगू लागला. त्यांना परत येण्यासाठी विनंती करू लागला. तेव्हा सहिष्णू राम आपलं दुःख विसरून भरताला समजावून सांगू लागले. मोठ्या भावाच्या नात्याने धाकट्या भावाला त्यांनी जीवनाचं अख्खं तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि बघा, रामकथेच्या या टप्प्यावरती शब्दप्रभू ग दि माडगुळकर याने आपली सगळी प्रतिभा त्या काळी पणाला लावलेली होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून ज्या ज्या वेळेला एक एक पद सादर व्हायचं, लोक अक्षरशः दर रविवारी सकाळी बरोबर 8:45ची वाट बघत बसलेले असायचे. सकाळपासूनच सगळेजण भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालून दिवाळीसारखा सण साजरा करण्यासाठी उत्सुक असायचे. रेडिओच्या समोर रांगोळ्या काढल्या जायच्या, त्याची पूजा केली जायची, त्याला फुलं वाहिली जायची, उदबत्ती लावली जायची, हार घातले जायचे. सगळेजण अत्यंत आनंदानं रेडिओच्या समोर हात जोडून बसायचे आणि मग गीत रामायण ऐकलं जायचं. जसं आज कराडकर तुम्ही इतक्या रसिकतेनं गीत रामायणाचा आनंद सगळेजण घेता. श्रीराम भरताला सांगू लागले, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दैव जात दुःखे भरता. दैव जात दुःखे भरता. दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
ऐकणं हे लहान भावाचं कर्तव्य आहे. 14 वर्षांनी वनवास भोगून मी नक्की परत येईल. शेवटी निराश भरताना श्रीरामांच्या पादुका मागून घेतल्या आणि त्या पादुकांनाच सिंहासनी ठेवून तो राज्यकारभार पाहू लागला. तिकडं डॉक्टर सुरेश भोसले, चेअरमन कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर महोत्सवाचे संकल्पक डॉक्टर अतुल बाबा भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी तसेच सांस्कृतिक महोत्सव संयोजन विभागाचे श्री संजय पवार, कृष्णा उद्योग समूहाचे प्रसिद्धी अधिकारी श्री सुरेश लाड, श्री पिनोनाना जाधव तसेच सांस्कृतिक समितीचे सर्वच पदाधिकारी ज्यांनी हा सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्याबाबत बरेच दिवस बरेच महिने श्रम घेतलेले आहेत. अशा सर्वांचे मी आमच्या सर्व कलाकारांच्या वतीने आभार मानतो. आणि शेवटी हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे इथे करणे आम्हाला शक्य झाले असे आमचे कोल्हापूरचे बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांचेही मी आभार मानतो. गीत रामायण हा कार्यक्रम खरोखर म्हणजे आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्याला लहानपणापासून या गीत रामायणाचे संस्कार आपल्यावर पडले. पण तो हरिण अयोध्या तो
हरिण योग्या नाथा आनंद जातो हरिण योग्या नाथा गोडी का फुले मी सहज पाहिला जाता गोडी का फुले मी सहज पाहिला जाता मग सांगूया हरिण योग्या
देव हो बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. दाही दिशाची मुखी उजळली, कंपनही गती अवनी झाली. दाही दिशाची मुखी उजळली, कंपनही गती अवनी झाली. जगित्र भेटे स्थिरता आली, जगित्र भेटे स्थिरता आली. पातळी महत्भाग्य वेळा, पातळी महत्भाग्य वेळा, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. हा उत्पत्ती स्थिती लयकारक, पद्मनाभ हा त्रिभुवनकारक. हा उत्पत्ती स्थिती लयकारक, पद्मनाभ हा त्रिभुवनकारक. शरण्य एकच खर संहारक, शरण्य एकच खर संहारक. हो आसरा हाच ब्रह्मगोला, हा करा हाच ब्रह्मगोला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. हा श्री विष्णू कमला सीता, स्वै जाणता असुर नेणता. हा श्री विष्णू कमला सीता, स्वै जाणता असुर नेणता. युद्ध करी है जगता करिता, युद्ध करी है जगता करिता. दाखवी अतुल रामलीला, दाखवी अतुल रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. बघा रामलीला, देव हो बघा रामलीला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. भरताचं तन मन बंधू भेटीसाठी अधीर झालं होतं. श्रीराम येतात सर्व मातांनी त्यांचा औक्षण केला. सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले, सहस्रावधी कंठ श्रीरामांचा असा त्रिवार जय जयकार करू लागला.
समय वर्षतील मेघधरेवर सत्स्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांती शांती मुनी वांछिती ती घेवो शांती शांती मुनी वांछिती ती घेवो त्रिवार जय जयकार राम त्रिवार जय जयकार जय जयकार राम त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार. श्रीरामांचा त्रिवार जय मुहूर्तावरती श्रीरामांना राज्याभिषेक झाला. रामराज्याला एका अर्थानं शुभारंभ झाला. पृथ्वीवरती स्वर्गच नांदू लागला. आणि सुख कमी म्हणून की काय जानकीला मातृत्वाची चाहूल लागली. सगळे लाडक्या राणीचे डोहाळे पुरवायला लागले, पण सीतेला वनवासाचे डोहाळे लागले होते. जणू नियतीनंच आपला संकेत तिच्या मनामध्ये पेरला होता. आनंदावरती एक अभद्र सावली पडावी अशी वार्ता एका दूतानं आणली भद्र नावाच्या. आणि तो रामांना म्हणाला की लोक म्हणतात रावणाच्या घरी राहिलेली सीता रामानं पत्नी म्हणून स्वीकारलीच कशी. आणि सीतेने इतकी अग्निपरीक्षा देऊन सुद्धा हा लोकोपवाद ऐकून श्रीराम खूप दुःखी झाले. असा आक्षेप लोकांचा का असावा बरं असा प्रश्नही त्यांच्या समोर पडला. पण लोकांच्या इच्छेपुढे श्रीरामांनी स्वतःच्या सुखाकडे पाठ फिरवली आणि निष्कलंक जानकी गर्भवती असूनही तिला वनात सोडून येण्याची आज्ञा त्यांनी लक्ष्मणाला केली. जड अंतःकरणानं सीतेला घेऊन लक्ष्मण वनामध्ये निघाला. निष्पाप जानकी अनेक परीने लक्ष्मणाशी बोलत होती, काही ना काही सांगत होती तिच्या मनातल्या गोष्टी. पण अखेर न राहून जेव्हा लक्ष्मणानं तिला सत्य काय ते सांगितलं, ते सत्य ऐकताच सीतेच्या मस्तकावरती जणू वज्राघात झाला. तिच्या दुःखाला अवघं विश्व थिटं होतं. गदगद स्वरात तिनं लक्ष्मणाला सांगितलं,
आणि सीतेचा प्रश्न वेगून राहिले. करुण आणि उदात्त रसांचे स्वर थांबले तरी अंतरामध्ये सीतेचं दुःख सलतच राहतं. शब्दप्रभू गदी माडगुळकरांचे अजरामर शब्द आणि स्वरप्रभू सुधीर फडके यांचं चिरंजीव संगीत मनात पुन्हा पुन्हा रुंजी घालतच राहतं. आमच्यासारखे अनेक कंठ हे चिरंजीव गीत रामायण शतकानुशतके प्रभावित करत राहणार आहेत. स्वरसंगातीच्या माध्यमातून आम्ही आज हा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही रसिक इतका वेळ अखंडपणे या भक्तिरसामध्ये न्हावून जाण्यासाठी आम्हाला साथ देतात. खरोखर कलाकारांच्या कडून वंदन आहे तुम्हाला सर्वांना की या रामसेवेमध्ये आपण सर्वजण इतक्या वेळ उपस्थित आहात. जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून एकदा टाळ्या आपल्या रामभक्तीसाठी, कराडच्या रसिकतेसाठी आणि धन्यवाद की आपण या कार्यक्रमाला इतका उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. गर्भवती जानकी महर्षी वाल्मिकींच्या हाती लागली. वाल्मिकींनी कन्येप्रमाणे तिचं सांभाळ केला. यथाकाळी तिला जुळी मुलं झाली. लव आणि कुश असं त्यांचं नामकरण महर्षी वाल्मिकींनी केलं. वाल्मिकींचे रामायण तोवरी नूतन हे गीत रामायण. गा बाळांनो श्रीरामायण या पदानी पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिका गा बाळा
KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.